अत्यंत हलाखीची परिस्थिती माझ्या कुटुंबाची. अशा परिस्थितीमध्ये साधी वही वेळेवरती मिळत नव्हती. माझी आजी मयत झालेली वडिलांना माझ्या माहीत नव्हती. म्हणजे स्वतःची आई वारल्या ही वडिलांना माहिती नव्हतं. का तर वडील सिरियस होते. आम्ही सांगू शकत नव्हतो. त्याचाही धक्का बसल्यानंतर वडिलांना आणखी काहीतरी होईल अशी मनामध्ये भीती होती. मृत्युमुखी पडल्यानंतर वडील ऍडमिटच आहेत. तोपर्यंत आजीची माती कार्य होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी मुलगी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओसाठी लाईव्ह स्टोरी सबस्क्राईब करा. नमस्ते, मी संदीप पाटोळे, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघ संस्थापक अध्यक्ष, सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काही कालावधीतच आज आपल्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी जे काही कार्य केलं आणि माझी परिस्थिती आणि मी कसा घडलो हे मी काही मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त मला आपण समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. खरं तर माझं बालपण बघायला गेलं तर एक ग्रामीण भागामधील गरीब कुटुंबातील तसा माझा जन्म साखराळे या गावामध्ये माझा जन्म झाला. हे गाव बघितलं तर ग्रामीण भाग, अत्यंत हलाखीची परिस्थिती माझ्या कुटुंबाची. वडील, आई आणि वडिलांचा जो व्यवसाय बघितला आपण तर हॉटेल व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय बरोबर मग थोडंसं इतर सायकल दुरुस्ती करण्याचा व्यवसाय. अशा परिस्थितीमधील कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं माझा जन्म झाला. अतिशय एकदम गरिबीच्या परिस्थितीमध्ये आई वडिलांनी, मी मोठा, माझे 2 भाऊ असा माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आणि उदरनिर्वाह करत असताना माझं शिक्षण खऱ्या अर्थानं एकदम हलाखीमध्ये माझं शिक्षण झालं. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. त्यानंतर मॉडर्न हायस्कूल या ठिकाणी मी शिकण्यासाठी होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये साधी वही वेळेवरती मिळत नव्हती, पेन वेळेवरती मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये माझं एक ध्येय होतं, स्वप्न होतं की एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं घडायचं. पण घडण्यासाठी जी साहित्य पाहिजे होतं ते मला मिळत नव्हतं. परिस्थिती आणि आपण खोलात जाऊन बघितली तर चप्पल सुद्धा एक वेळ 2-2 महिने, 3-3 महिने चप्पल सुद्धा मिळत नव्हतं. अनवाणी शाळेत चालत जात होतो आणि पायाला चटके बसायचे. अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं मी माझं शैक्षणिक जीवन जगत आलो. आणि जगत असताना खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर 10वी मी एका वहीवरती 10वी पास झालोय. आणि माझ्या मित्रांची, माझ्या शेजारी पाजारी असणारे माझे वर्गमित्र यांची पुस्तकं घेऊन, त्यांच्या काही वह्या घेऊन मी खऱ्या अर्थानं 10वीची परीक्षा दिली. आणि 10वीची परीक्षा दिल्यानंतर घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं मी एका पतसंस्थेमध्ये मी कामाला गेलो. कामाला जात असताना पहिल्यांदा माझ्या जीवनातील सुरुवात नोकरीची म्हणायला गेलं तर शिपाई या पदवीपासून झाली. आणि शिपाई म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोटून काढणे, झाडून काढणे, पुसणे, काचा पुसणे, फरशी पुसणे आणि येणाऱ्या गेस्टना चहा घेऊन जाणे, असे पद्धतीचं काम मी माझ्या जीवनामध्ये न लाजता, कशाला न भीता मी ते काम केलं. काम करत असताना खऱ्या अर्थानं परिस्थितीची जाणीव मला होती. जाणीव असताना अशा एखाद्या संस्थेमध्ये येणारी मोठी लोक, होणारे मोठे मोठे कार्यक्रम असे बघितल्यानंतर स्वतःला वाटायला लागलं की आपल्याला सुद्धा असं काहीतरी घडायचं आहे, आपल्याला सुद्धा असं काहीतरी करायचं आहे, आपल्याला सुद्धा समाजामध्ये अशा पद्धतीनं एक सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचं काम करायचं आहे असं डोक्यामध्ये विचार होते. पण विचार असताना माझी परिस्थिती खऱ्या अर्थानं मला राजकीय वारसा नाही किंवा घरची परिस्थिती हलाखीची. शेती बघितली तर 10 गुंठ्याच्या वर नाही आणि हलाखीची परिस्थिती. तर मी घडणार कसा याचा मी विचार अजिबातच केला नाही.
कारण की आपल्याला काहीतरी घडायचं आहे, काहीतरी करायचं आहे वेगळं, समाजामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. ह्या उद्देशानं, ह्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मी माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की असं आपलंही ऑफिस असलं पाहिजे. आपल्या ऑफिसमध्ये कोणतरी चहा घेऊन येणारं असलं पाहिजे आणि कर्मचारी सुद्धा काम करण्यासाठी असलं पाहिजे. हे मनामध्ये जे ध्येय होतं, जे स्वप्न होतं, ते खऱ्या अर्थानं आज मी साकारतोय, ते सत्यात आहे. हे खऱ्या अर्थानं हा मला आनंद आहे. कारण हे खऱ्या अर्थानं मिळवण्यासाठी माझं ध्येय, माझं उद्दिष्ट हेच मला खऱ्या अर्थानं सफल झालेलं मला आज बघायला मिळतंय. हे समाज व्यवस्था माझ्या लक्षात आली आणि समाज व्यवस्था लक्षात आल्यानंतर जाती जातीमध्ये द्वेष, तिरस्कार, असमानता, शत्रुत्व निर्माण होईल अशी ही समाज व्यवस्था आज आपल्या देशामध्ये. या देशामध्ये गरीब तो गरीबच राहिला, श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला. अशा प्रसंगामध्ये हे जे चित्र मी डोळ्यानं पाहत होतो, अशा वेळी एखाद्या पतसंस्थेमध्ये काम करत असताना मी जे होणारे अन्याय, होणारे अत्याचार, गोरगरीब सर्वसामान्यांना होणारा त्रास, सावकारांचा त्रास असेल, एखाद्या बड्या नेत्यानं एखाद्याची जमीन हडप केली असेल, अन्याय अत्याचार केला असेल, हे प्रसंग मी डोळ्यानं बघत होतो. आणि बघत असताना माझ्याकडं असं काही शस्त्र नव्हतं. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आणि 1000, 2, 3,000 रुपये वरती शिपाई म्हणून काम करणारा. मग ही परिस्थिती मी सगळी समजून घेतली. पण मला असं वाटत होतं मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, मला समाजासाठी वेळ द्यायचा आहे, मला समाजाच्या न्याय हक्कासाठी लढायचा आहे आणि समाजाला न्याय द्यायचा आहे. हा खऱ्या अर्थानं माझ्या मनामध्ये असलेला प्रश्न एक सामाजिक संघटना माझ्यापर्यंत पोहोचली आणि सामाजिक संघटना पोहोचल्यानंतर मी एक नोकरी करत होतो आणि नोकरी करत असताना एक सामाजिक संघटना आली. सामाजिक संघटनेच्या प्रमुख अशी माझी चर्चा झाली आणि प्रमुख अशी चर्चा झाल्यानंतर जे मी प्रश्न करत होतो त्या खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था बदलण्याच्या सारखे असे प्रश्न आहेत की समाजाला खऱ्या अर्थानं हा तरुण एक न्याय देऊ शकतो. अशा पद्धतीचे मी त्या संस्थापकांना प्रश्न केले. सामाजिक संघटनेमध्ये मला काम करण्याची संधी दिली. काम करण्याची संधी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं ही व्यवस्था कशा पद्धतीने आपल्याला बदलली पाहिजे, कशा पद्धतीने लोकांना न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे, गोर गरीब सर्वसामान्यांना जे त्यांचे हक्क अधिकार आहेत ते कसे मिळवून दिले पाहिजे, हे उद्दिष्ट माझ्या डोक्यामध्ये निर्माण झालं. आणि निर्माण होत असताना मी ज्या दिवशी चळवळीत आलो, खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण एक समजून घेतली पाहिजे गोष्ट, पैसाच काय सर्व गोष्टी नसतात. ज्या दिवशी मी एक वाक्य वाचलं होतं, कांशीरामजी उत्तर प्रदेशचे, त्यांनी अनेक मुख्यमंत्री पद भूषवली, पण त्यांचं एक वाक्य आहे की मला ह्या समाज व्यवस्था जर बदलायची असेल तर मी कितीही मोठा नोकरदार आहे हे महत्वाचं नाही. IAS अधिकारी असताना हे कांशीरामांनी स्वतःच्या नोकरीवरती लाथ मारली आणि समाज व्यवस्थेमध्ये फुल टाइम काम करायला लागले. पण त्याचा फायदा असा झाला की उत्तर प्रदेशची सुद्धा सत्ता त्यांनी अनेक वेळा भोगली. तर व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर मीही एक निश्चय केला की आपण नोकरी पहिल्यांदा सोडली पाहिजे. नोकरी सोडल्यानंतर मित्रांनो माझ्या अंगावरती 2 लाख रुपये कर्ज होतं. अशा परिस्थितीमध्ये मी नोकरी सोडली आणि ह्या समाज व्यवस्थेमध्ये आलो. समाज व्यवस्थेमध्ये आल्यानंतर मला आनंद होतोय की माझ्या माध्यमातून काही गोरगरिबांची मुलं डॉक्टर झाली, काही गोरगरिबांची मुलं वकील झाली, काही गोरगरिबांची मुलं इंजिनियर झाली. अशा चांगल्या पदव्या घेतल्या. ज्याला घर नाही, घर देण्याचं काम केलं. ज्यांच्या डिलिव्हरीचा प्रश्न असेल, डिलिव्हरीसाठी सुद्धा मी लाभ दिले. मुलीच्या विवाहासाठीचे लाभ दिले. त्याचबरोबर अनेक लोकांना ज्यांना खायला अन्न नव्हतं अशांना मी 2, 2.5, 3,000 लोकांना एक मध्यान्ह भोजनाच्या माध्यमातून मोफत जेवण देण्याचं काम केलं. म्हणजे अशा पद्धतीचं माझं कार्य वाढत गेलं. वाढत जात असताना 1 करोड रुपये मी मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला आणि त्या शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या जोरावरती मुलं उच्च शिक्षित झाली. आता चांगल्या पोस्टवरती आहेत, चांगल्या नोकरीवरती आहेत. हे आनंद मला खऱ्या अर्थानं मिळायला लागला. मिळत असताना खूप अडचणी आल्या, खूप कठीण प्रसंग आले.
पण मी माझं ध्येय, माझं स्वप्न मी कधी सोडलं नाही. अडचणी खिशात पैसे नसताना सुद्धा मी चळवळीत यशस्वी झालो. आज गाडी, बंगला, आलिशान गाडी आहे, सगळं आहे. जे 2 लाख रुपये कर्ज असताना मी बाहेर पडलो, त्यावेळी मी निश्चय केला की मी काहीतरी घडणार आणि काहीतरी बनवून दाखवणार. तर खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये, माझ्या जीवनामध्ये मी जो निर्णय घेतला तो यशस्वीरित्या पार केला असं मला वाटतंय. जीवनामध्ये खरा आनंद मला कधी झाला असेल तर एखाद्याला माझ्या माध्यमातून मिळालेल्या गोष्टीमुळं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आनंद मला ज्या दिवशी दिसतो त्या दिवशी खऱ्या अर्थानं जास्त मला आनंद होतो. असा अनेक प्रसंग आहेत की एक भगिनी, तिचा नवरा दारू पित होता आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये मी काहीतरी तिला मिळवून देत होतो, पण त्या गोष्टी नोंदणी करण्यासाठी तिच्याकडे फी सुद्धा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये मी तिच्या पैशाचा किंवा फीचा विचार केला नाही. तिचा नवरा दारू पित होता, तिला राहायला साधं घर होतं आणि तो नवरा कामावून येत असताना निम्मा पगार दारू वारी संपवत होता. पण मला असं वाटत होतं की हा शेवटपर्यंत साथ देणार नाही. दारूच्या आहारी गेलेला व्यक्ती कधी ना कधी तरी संपून जाईल, पण या भगिनीला एक भाव म्हणून तिच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणून मी त्या भगिनीची नोंदणी केली, तिच्या नवऱ्याची आपल्या असंघटित कामगार म्हणून नोंदणी केली आणि नोंदणी केल्यानंतर 1ही रुपया तिचा फी घेतला नाही. घेतल्यानंतर काही कालांतरानंतर तो नवरा त्या भगिनीचा खऱ्या अर्थानं दारूच्या आहारीचा मृत्यू पावला. खऱ्या अर्थानं दुःखद गोष्ट आहे, पण ज्या वेळी मला समजल्यानंतर मी गेलो, भेटलो, तर खऱ्या अर्थानं तिच्या घरामध्ये कुठलंही असं अन्नधान्य नव्हतं. खाण्यासाठी एखादी भाकरी करून खावी तरी अशी परिस्थिती नव्हती. अशी परिस्थिती बघितल्यानंतर मी ताबडतोब तिच्या नवऱ्याची डॉक्युमेंट घेतली, मृत्यूचा दाखला घेतला आणि 15 ते 20 दिवसामध्ये त्याची जी काय प्रोसेस असते, जो काय अर्ज असतो तो मी सबमिट केला आणि सबमिट केल्यानंतर 1 महिन्यात 1 ते 1.5 महिन्यामध्ये तिच्या खात्यावरती मी थेट 2,34,000 रुपये वर्ग केले. आणि खात्यावरती पैसे आल्यानंतर मी त्या भगिनीला विचारलं, तुमच्या ताई खात्यावर पैसे आलेत का? तिला असं वाटलं की असतील 100-200 रुपये, 1000 रुपये पेन्शन असेल, 2000 रुपये पेन्शन असेल. पण मी त्या भगिनीला सांगितलं की तुमच्या खात्यावरती 2,34,000 रुपये आल्यात. खऱ्या अर्थानं तिचा आनंद गगनाला मावेत नव्हता, असा आनंद मला तिच्या चेहऱ्यावरती बघायला मिळाल्यानंतर मी थोडं 2 दिवसानंतर पुन्हा गेलो, तर तिनं तिच्या खात्यावरचे काही पैसे काढून तिला स्वतः साडी घेतली, तिला स्वतःला चप्पल घेतलं आणि घरामध्ये अन्नधान्य जे काय लागतं ते तिनं भरलं. आणि हिच्या आधी बघायला गेलं तर त्या मी भगिनीकडून ऐकलं की मला म्हणली, सर माझं लग्न झाल्यानंतर आयुष्यात मी कधी अशी नवीन साडी घातलेली मला कधी आठवत नाही, कधी नवीन चप्पल मी पायात घातलेलं मला आठवत नाही, आणि मी असे गोडधोड खाईन पोटभर मला मिळालंय असं कधी मला आठवत नाही. की नवरा असताना जे सुख मला मिळालं नाही, खऱ्या अर्थानं नवरा गेल्यानंतर जर सुख मला कोणी दिलं असेल तर त्याचं नाव संदीप पाटोळे. हे तिच्या मनातलं ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं मी भारावून गेलो आणि माझ्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं एक अश्रू निर्माण झालं, आनंदाचा अश्रू. हे असे अनेक प्रसंग आहेत, अनेक प्रसंग असे मी डोळ्यानं पाहिलेत. दुसरा प्रसंग अतिशय सांगण्यासारखा आहे की आई वडील कितीही असले तर आपला मुलगा त्याच्यासाठी खूप मोठा असतो, आणि आजपर्यंत त्या मुलानं सर्वसामान्य कुटुंबातून एवढी मोठी गरुड झेप घेतली की गरुड अशी झेप घेतली की स्वतः नेता म्हणून, स्वतः अध्यक्ष म्हणून आणि प्रमुख खुर्चीवर बसतो आणि त्याच्या समोर हजारो लोक असतात. अशा प्रसंगी ज्यावेळी मी एखाद्या कार्यक्रमाला आई वडील काही लोक घेऊन जात होतो, पण अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी आई वडिलांना एक वेगळं चित्र मिळालं बघायला की
की माझा मुलगा जनतेत बसत होता, पण आज प्रमुख म्हणून, नेता म्हणून त्या स्टेजवर मला बघायला मिळतोय. हे स्वप्न आमच्या ध्यानीमनी पण नव्हतं, असं स्वप्न आम्हाला आज बघायला मिळतंय. आमच्या मुलाला मोठं झालेलं आम्हाला बघायला मिळतंय आणि मोठ्या मोठ्या बड्या बड्या नेत्यांच्या सोबत त्या खुर्चीवरती प्रमुख म्हणून बसलेला बघायला मिळतंय. हेच आमचं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं आई वडिलांच्या अशा परिस्थितीमध्ये आनंदाश्रू डोळ्यातून आलं, त्याही गोष्टी मला खऱ्या अर्थानं मनाला भावल्या की आई वडिलांना मी काय देऊ शकतो. तर माझा पोरगा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतो, माझा मुलगा समाजासाठी काहीतरी करतोय, माझा मुलगा काहीतरी चांगल्या नियोजनानं, चांगल्या ध्येय उद्देशानं, चांगलं स्वप्न घेऊन पुढे चाललाय. ह्याच्यासारखं आई वडिलांना आपण काहीच देऊ शकत नाही. त्यांना जे आपण चांगलं करतोय त्यातून आनंद मिळतो, हे खऱ्या अर्थानं आई वडिलांना खूप मोठी एक देणगी आहे असं मला वाटतंय. मित्रांनो, मला एक प्रसंग सांगावा असं वाटतोय की एखादं संकट, एखादं असं न पेलणारं संकट आपल्यावरती आल्यानंतर माणूस एकतर खचून जातो किंवा माणूस संपून जातो. माझ्यावरती पण असंच एक प्रसंग आणि मोठं संकट आलं. मला खऱ्या अर्थानं ते माझ्या जीवनात ते नवीनच होतं आणि त्या नवीन प्रसंगाला आपण संघर्ष करण्याची सुद्धा माझी तयारी नव्हती, पण ते अचानक माझ्या समोर उभा राहिलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये माझे वडील सुभाष पाटोळे कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर 22च्या पुढे स्कोर गेला. स्कोर गेल्यानंतर बघता बघता घरातील काही मंडळी पॉझिटिव्ह झाली आणि अशा परिस्थितीतून सगळी जिम्मेदारी आणि लढण्यासाठी फक्त मीच होतो. आई पॉझिटिव्ह झाली, वडील पॉझिटिव्ह झाले, माझे भाऊ झाले आणि असे झाल्यानंतर अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे हे सुचत नव्हतं. पण या परिसरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बघत होतो की कोरोनाचे एवढे मृत्यू पावले, एवढे आज ह्या जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह, एवढे निगेटिव्ह, हे बघत होतो आणि ते मनामध्ये एक भीती होती. मला खऱ्या अर्थानं ह्या प्रसंगाने एवढं शिकवलं की भ्यायचं नाही, ह्या प्रसंगावरती मात करायची. तो निश्चय मी केला. कारण की ज्यावेळी वडील पॉझिटिव्ह होते त्यावेळी ताबडतोब आम्ही ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर त्यांच्यावरती उपचार चालू झाला आणि उपचार चालू झाल्यानंतर 3-4 दिवशी माझी आजी मयत झाली. मयत झाल्यानंतर माझी आजी मयत झाली, तिचा माती कार्याच्या कार्यक्रम होता. माझी आजी मयत झालेली वडिलांना माझ्या माहित नव्हती, म्हणजे स्वतःची आई वारल्या ही वडिलांना माहिती नव्हतं. का तर वडील सिरियस होते, आम्ही सांगू शकत नव्हतो. त्याचाही धक्का बसल्यानंतर वडिलांना आणखी काहीतरी होईल अशी मनामध्ये भीती होती. त्यांची आई म्हणजे माझी आजी मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडल्यानंतर वडील ऍडमिटच आहेत, तोपर्यंत आजीची माती कार्य होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी मुलगी, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वडिलांच्याकडे बघायचं का मुलीकडे बघायचं हे मोठं संकट माझ्याकडे होतं. वडिलांना आम्ही नाही दिसलो तर त्यांना काळजी वाटायची की बायकोला समजत नव्हतं नवरा मेलेला, नवऱ्याला समजत नव्हतं बायको मेलेली. हे त्या हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थानं वडील बघत होते आणि बघत असताना त्यांना असं वाटत होतं की अरे माझं कुटुंब मला कधी बघायचं आहे, कुटुंब कधी बघायला मला मिळेल, माझी पत्नी कधी माझ्या समोर येईल, माझा मुलगा माझ्या समोर कधी येईल, माझी माझा नातू माझ्या समोर कधी येईल, असं त्यांना वाटत होतं. आणि वाटत असताना ते सुद्धा संघर्ष करत होते, ते सुद्धा आपल्या आजारावरती मात करत होते. आणि करत असताना बघता बघता माझी आजी वारली, माझी मुलगी वारली, म्हणजे माझ्या वडिलांची नात वारली, तेही वडिलांना माहिती नाही. अशा प्रसंगामध्ये आज मुलगी इकडे ऍडमिट, वडील इकडे ऍडमिट आणि ऍडमिट असताना वडिलांना तर सकाळी आपण भेटायचं, वडिलांना तोंड दाखवून परत माझ्या मुलीकडे जायचं. अशा परिस्थितीमध्ये 2-3 दिवसामध्ये माझीही मुलगी त्या ठिकाणी मृत्यू पावली. दुःख तर खूप होत होतं, पण स्वतः खचलो तर माझं कुटुंब संपणार हे माझ्या मनामध्ये भीती होती की मी अशा गोष्टीला न भेटता मी संघर्ष केला. आणि संघर्ष केल्यानंतर वडील पुन्हा आणि 15 दिवस घेतले, पुन्हा 20 दिवस घेतले, पुन्हा 1 महिना घेतल्यानंतर ब्रेनचा स्ट्रोक बसला, नंतर पॅरालिस झाला. पॅरालिस नंतर मग थोडस
तोंड वगैरे बोलता येत नव्हतं. नंतर डोळ्यावरती त्याचा परिणाम झाला. तोपर्यंत म्युकरमॅक्रोसिस हा आजार आला आणि आजार आल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं आपल्याला टेस्ट केल्या पाहिजे. एका इंजेक्शनाची किंमत 15,000 रुपये होते. असे अनेक इंजेक्शन द्यावे लागले. अनेक आर्थिक सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आणि त्या म्युकरमॅक्रोसिस मधून बाहेर पडल्यानंतर ब्रेनचं ऑपरेशन करावं लागलं असं डॉक्टर म्हणाले. एक मेंदूमध्ये गाठ झाल्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपये भरावे लागतील, एवढा खर्च येईल आणि आर्थिक सुद्धा तुटवडा अशा प्रसंगी जाणवत होता. पण दुर्दैवानं मी आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा कमी पडलो नाही. कारण मला एक माझ्या मनामध्ये एक गोष्ट होती की काही पण करून वडिलांना बरं करायचं, वडिलांना जसे होते त्या पद्धतीनं घरी घेऊन जायचं. आज ज्या दिवशी वडील सिरियस होते असं समजल्यानंतर काही गावातील मंडळी वाट बघत बसले. आता घरी आणतील मग धन द्यायला जाऊ अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये खरा सांगायचं म्हणजे डायरेक्ट मी वडिलांच्या पर्यंत जात होतो आणि त्या वॉर्डमध्ये अनेक कोरोनाचे पेशंट होते. मी डायरेक्ट वडिलांच्या पर्यंत जाऊन वडिलांना लागेल ते खायला देत होतो, पाणी देत होतो, चहा देत होतो. त्यांची एनर्जी वाढण्यासाठी किंवा ते त्यातून लवकर बरे होण्यासाठी अनेक गोष्टी मी अशा सांगून त्यांना सावरण्याचं काम करत होतो. पण त्या कार्यकाळामध्ये काळामध्ये की मी माझं कुटुंब कसं वाचल ह्याच्यामध्ये मला एकदाही मी 15 वेळा कोरोनाची टेस्ट केली, एकदाही मला कोरोना झाला नाही. नेहमी टेस्ट केले की निगेटिव्ह. कारण की माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की माझं कुटुंब, माझे वडील चांगले झाले पाहिजे, माझं कुटुंब ह्यातून बाहेर पडलं पाहिजे. असा मोठा प्रसंग माझ्या जीवनामध्ये येऊन गेलाय आणि येत असताना अनेक अडचणी सुद्धा यामध्ये आल्यात. एकदा तर वडिलांना मेंदूचं ऑपरेशन करायचं म्हणून आज बोलवण्यात आलं आणि बोलवल्यानंतर सर्व चाचण्या केल्या आणि उद्या ऑपरेशनला जायचं. तोपर्यंत आई परत पॉझिटिव्ह झाली, कोरोना पॉझिटिव्ह झाली आणि त्यानंतर ते ऑपरेशन रद्द केलं. या 2-3 दिवसाचं 50,000 ते 60,000 रुपये डॉक्टरनं बिल केलं. म्हणजे असे सुद्धा संकट आले. त्यातून मग ऑपरेशन सक्सेस झालं. ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर मग थोडस पॅरालिसचा अटॅक येऊन गेला आणि अशा अटॅक आल्यानंतर मग थोडस खाता येत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये संघर्ष, लढाई काय असते आणि जीवनामध्ये संकट काय असतं हे मला खऱ्या अर्थाने जीवनात त्यावेळी मला कळालं. अशा प्रसंगात एखादा तरुण असता तर तो स्वतःला संपवून घेतला असतं. पण मी तसं न करता, स्वतः न संपता मी माझ्या कुटुंबाला मी सावरलं, कुटुंबाला मी पुन्हा उभा करण्याचं काम केलं आणि उभा राहिल्यानंतर ज्याप्रमाणे माझ्या वडिलांना मी पाहत होतो त्याचप्रमाणे आजही मी बघतोय. खऱ्या अर्थानं हा खूप मोठा मला आनंद आहे आणि ह्या गोष्टी खूप मला भावतायत. मित्रांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं मला सांगावंसं वाटतंय की आज बेल आली की चहा घेऊन जात होतो, बेल आली की पळत जाऊन पेलेली चहाचे कप आणत होतो. अशा परिस्थितीमध्ये कुठलं प्रशिक्षण, कुठं एखाद्या जॉबसाठी किंवा काहीतरी मार्गदर्शन असं कुठलीही गोष्ट मला घ्यावी लागली नाही आणि ही खऱ्या अर्थानं फुकट मिळतच नाही, ती प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते. पण मी अनुभवातून मिळवली, अनुभवातून त्या गोष्टी मी आत्मसात केल्या. ह्या व्यवस्थेमध्ये व्यवस्था बघून ज्या परिसरात, ह्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या घटना घडतायत त्यातून मी अभ्यासलो. खऱ्या अर्थानं मला मार्गदर्शन हे कुणीच केलं नाही, मार्गदर्शन कुणीच केलं नाही. मी व्यवस्थेतून शिकत गेलो, व्यवस्थेचा अभ्यास करत गेलो आणि ज्या गोष्टी व्यवस्थेत घडतायत त्या कशा आपण ही व्यवस्था उलथून लावली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये मी काम करत गेलो. आणि आपण प्रत्येक जण म्हणतो कोणतरी गुरु असतो, कोणतरी मार्गदर्शक असतो. मित्रांनो, गुरु मार्गदर्शक असतातच, पण माझं वैशिष्ट्य आहे की मी माझा गुरु आहे, मीच माझा मार्गदर्शक आहे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आज समाजामध्ये आपण बघतोय, जर एखाद्या नेत्यानं कार्यकर्त्याला गाडी बंगला दिला तर आयुष्यभर गुलाम बनावं लागतं. म्हणून मी
अशा कुठल्याही गोष्टीला लोभी झालो नाही, कुणाकडून गाडी घोडा बंगला पैसा घेतला नाही. मी माझं स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केलं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करून आज मी जे व्यवस्थेमध्ये अडचणी येतात, ज्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या समाजातील घटकाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मी कुणाच्याही बाबा एखादा मध्यस्थी होईल, ह्या नेत्याचा फोन येईल, त्या नेत्याचा फोन येईल, अशा गोष्टींना मी मुळातच भेट नाही. एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर निस्वार्थपणे त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी राहत नाही. अशा अनेक प्रसंग आहेत. सावकारांच्या विळख्यातून अनेकांना सोडवले. ज्यांनी एखाद्या आमदार खासदाराने एखाद्याचे गोरगरिबाची जमीन हडप केली असेल तर अनेक गोरगरिबांच्या जमिनी मी काढून दिल्यात. एखाद्या मायक्रो फायनान्स वाल्यांनी माता भगिनींना जर त्रास देत असतील तर अशांना सुद्धा मी पळवून लावलेला आहे. म्हणजे अशा गोष्टी खूप मला आनंद होतो अशा गोष्टीमध्ये काम करायला. मी निस्वार्थपणे अशा गोष्टी मी समाजामध्ये आजपर्यंत करत आलोय. मला खऱ्या अर्थानं एक तरुणांना संदेश द्यावासा वाटतोय की आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं जे स्वप्न आपण बघतो ते मोठं स्वप्न असलं पाहिजे. आणि ध्येय आणि स्वप्न ज्या दिवशी आपण निश्चित करत नाही त्याशिवाय आपण यशस्वी होत नाही. हा मला खऱ्या अर्थानं तरुण एक सल्ला द्यावासा वाटते. देत असताना ज्याप्रमाणे मला कोण मार्गदर्शक नव्हता, कोण गुरु नव्हता, की मी स्वतःचाच गुरु मी स्वतःच होतो, स्वतःचाच शिष्य मी स्वतःच होतो. त्यामुळं तुम्हीही एखादा गुरु पाठीमागे असला पाहिजे, कोणतरी मार्गदर्शक असला पाहिजे. अशा गोष्टी न पाहता आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवून आपण या समाज व्यवस्थेमध्ये किंवा या परिस्थितीमध्ये आपण खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे. जाता जाता मला एक सांगायचं आहे की आपण जगतोय या व्यवस्थेमध्ये, जगतोय या व्यवस्थेमध्ये जात धर्म पंथ भाषा अशामध्ये आपण गुरफटलोय. तर यातून आपण बाहेर आलं पाहिजे आणि बाहेर आल्यानंतर जी जगण्याची खऱ्या अर्थानं जी उमेद आहे, एक माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे असं मला एक आवर्जून सांगावंसं वाटतंय. माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणून जगलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हा संदेश मी तुम्हाला आज या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि लाईफ स्टोरी मराठी युट्यूब चॅनेलनं आज मला अशा स्टेजवरती बोलण्याची संधी दिली. मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात पहिलं मोटिवेशनल चॅनल लाईफ स्टोरी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.